नमस्कार विद्यार्थी मित्र हो. श्री वारणा विद्यालय वारणानगरच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील प्रकरण क्रमांक 7 एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या प्रकरणातील ऑक्सिजन सायकल म्हणजे ऑक्सिजन चक्र व नायट्रोजन सायकल म्हणजे नायट्रोजन चक्राचा अभ्यास करणार आहोत. तरी सुरुवातीला ऑक्सिजन सायकल म्हणजे ऑक्सिजन चक्राचा अभ्यास करू. ऑक्सिजन चक्र म्हणजे काय? ऑक्सिजन या वायूचा वातावरणातून सजीवाकडे आणि सजीवाकडून परत वातावरणाकडे असा चक्राकार प्रवाह सतत चालू असतो. ऑक्सिजनच्या या चक्राकार प्रवाहाला ऑक्सिजन चक्र म्हणतात. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड द ऑक्सिजन सायकल. सर्क्युलेशन म्हणजे अभिसरण, रिसायकलिंग म्हणजे पुनर्वापर, म्हणजेच जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. ऑक्सिजन फॉर्म्स 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर म्हणजेच पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% ऑक्सिजन आहे. टेरेस्ट्रियल प्लांट्स अँड ॲनिमल्स ऑब्टेन ऑक्सिजन फ्रॉम द एअर while aquatic plants and animals use oxygen dissolved in water for respiration. जमिनीवरील वनस्पती आणि प्राणी हवेतील ऑक्सिजन तसेच जलचर वनस्पती आणि प्राणी पाण्यातील ऑक्सिजन श्वसनासाठी वापरतात. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन कार्बोहायड्रेट्स आर ऑक्सिडाइज्ड अँड कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड अलॉंग विथ द रिलीज ऑफ एनर्जी. म्हणजेच श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजनच्या साह्याने कर्बोदकाचे ऑक्सिडीकरण होते आणि ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो. कोल, वूड, पेट्रोल एक्सेट्रा नीड ऑक्सिजन ड्युरिंग कंबशन. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ कंबशन ऑल्सो अलॉंग विथ कार्बन डायऑक्साईड एनर्जी ऑल्सो रिलीज्ड. म्हणजेच कोळसा, लाकूड, पेट्रोल आणि नैसर्गिक वायू या इंधनांच्या ज्वलनाच्या वेळी हवेतील ऑक्सिजनची आवश्यकता असते. ज्वलन प्रक्रियेतही ऑक्सिजन बरोबरच कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो. ग्रीन प्लांट्स ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस यूज कार्बन डायऑक्साईड ऑफ द ॲटमॉस्फिअर अँड रिलीज ऑक्सिजन टू द ॲटमॉस्फिअर. ऑक्सिजन मिक्सेस विथ द एअर अँड द सायकल इज कम्प्लिटेड. म्हणजेच हरित वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वापरून ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. ऑक्सिजन वायू वातावरणात मिसळतो व ऑक्सिजनचा चक्राकार प्रवास पूर्ण होतो. अशा रीतीने ऑक्सिजन पुन्हा पुन्हा वापरला जातो. तर रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, कंबशन म्हणजे ज्वलन या प्रक्रियेसाठी वातावरणातील ऑक्सिजन वापरला जातो तर कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. तर फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वापरला जातो व ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. ऑक्सिजनच्या या चक्राकार प्रवाहाला ऑक्सिजन चक्र म्हणतात. तर या ठिकाणी ऑक्सिजन सायकल म्हणजेच ऑक्सिजन चक्राचा अभ्यास पूर्ण होतो. तर आता नायट्रोजन सायकल म्हणजेच नायट्रोजन चक्राचा अभ्यास करू. नायट्रोजन चक्र म्हणजे काय? ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन मूव्स फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू द सॉईल, फ्रॉम द सॉईल टू द प्लांट्स, फ्रॉम प्लांट्स टू द ॲनिमल्स अँड फ्रॉम ऑल द लिव्हिंग बिईंग टू द सॉईल अँड बॅक टू द ॲटमॉस्फिअर फ्रॉम द सॉईल. दिस सायक्लिक जर्नी ऑफ द नायट्रोजन इज कॉल्ड नायट्रोजन सायकल. म्हणजेच वातावरणातील नायट्रोजनचा वातावरणाकडून जमिनीकडे, जमिनीकडून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून प्राण्याकडे आणि या सजीवाकडून पुन्हा जमिनीकडे आणि जमिनीकडून पुन्हा वातावरणाकडे असा चक्राकार प्रवास सतत चालू असतो. नायट्रोजनच्या या चक्राकार प्रवासाला नायट्रोजन चक्र म्हणतात. प्लांट्स कॅनॉट टेक द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन ॲज इट इज, देअरफॉर they take up various compounds of the nitrogen that are available in the soil. म्हणजेच वातावरणातील रेणूच्या स्वरूपातील नायट्रोजन वनस्पतींना घेता येत नाही, तर वातावरणातील रेणूच्या स्वरूपातील नायट्रोजन संयुगाच्या स्वरूपात मातीत कसा मिसळतो याचा अभ्यास करू. नायट्रोजन फिक्सेशन इज अ प्रोसेस बाय विच
molecular nitrogen in the air is converted into ammonia or nitrogenous compounds in soil. म्हणजेच नायट्रोजनचे स्थिरीकरण या प्रक्रियेने हवेतील नायट्रोजनचे रूपांतर अमोनिया, अमोनियम यासारख्या संयुगात होते व ही संयुगे मातीत मिसळतात. नायट्रोजनचे स्थिरीकरण हे रायझोबियम बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूच्या मदतीने होते. द लाइटनिंग इन द स्काय ब्रिंग्स अबाउट ऑक्सिडेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड कन्वर्ट इट इनटू नायट्रोजन ऑक्साईड. म्हणजेच नायट्रोजनचे स्थिरीकरण हे भौतिक प्रक्रियेने होते. त्यामध्ये पावसाळ्यात चमकणाऱ्या विजामुळे हवेतील नायट्रोजनचे ऑक्सिडीकरण घडून येते व नायट्रोजनचे रूपांतर नायट्रोजन ऑक्साईडमध्ये होते. इन नायट्रिफिकेशन प्रोसेस कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इनटू अ नायट्राइट अँड देन नायट्रेट युझिंग बॅक्टेरिया. म्हणजेच नायट्रीकरण या प्रक्रियेमध्ये अमोनियाचे रूपांतर नायट्राइट व नंतर नायट्रेटमध्ये होते व हे रूपांतर जीवाणूच्या मार्फत होते. प्लांट्स टेक अप नायट्रेट्स अँड नायट्राइट्स फ्रॉम द सॉइल. They synthesize proteins and nitrogenous compounds from the absorbed nitrates and nitrites. म्हणजेच वनस्पती नायट्राइट्स व नायट्रेट्स या स्वरूपात जमिनीतून नायट्रोजन शोषून घेतात व त्यापासून प्रथिने आणि त्यासारखी नायट्रोजनयुक्त संयुगे तयार करतात. Herbivorous animals consume plants and fulfill their protein requirement. म्हणजेच शाकाहारी प्राणी आपली प्रथिनांची गरज वनस्पती खाऊन भागवतात. In aminification process, release of ammonia through decomposition of dead bodies and excretory waste of organisms. म्हणजेच अमोनीकरण या प्रक्रियेत मृत शरीराचे अवशेष व उत्सर्जिते म्हणजेच टाकाऊ पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होतो. In denitrification process, conversion of nitrogenous compounds like nitrate, nitrite into gaseous nitrogen with the help of bacteria. म्हणजेच विनायट्रीकरण या प्रक्रियेने जीवाणूच्या मदतीने नायट्रेट, नायट्राइट यासारख्या नायट्रोजनच्या संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होते व नायट्रोजन वायू वातावरणात मिसळतो. तर या ठिकाणी नायट्रोजन सायकल म्हणजे नायट्रोजन चक्राचा अभ्यास पूर्ण होतो. तर आजचा अभ्यास या प्रकरणाचा स्वाध्याय वहीत पूर्ण करा. धन्यवाद.